ट्रे खाली पडल्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमतो. सगळेजण आश्चर्याने सियाकडे पाहत असतात. अर्णव लगेच तिच्याजवळ येतो. अर्णव, सिया काय झालं? तू ठीक आहेस ना? पण सिया काही बोलू शकत नाही. तिची नजर अजूनही त्या तरुणावरच खेळलेली असते. सिया हळू आवाजात, हे हे शक्य नाही राहुल, तू तर तो तरुण शांतपणे तिच्याकडे पाहतो. परत तो बोलतो, खूप वर्षांनी भेटतेस सिया. राहुलचे शब्द ऐकताच हॉलमध्ये शांतता पसरते. सिया काही क्षण शांत राहते. मग स्मित हास्य करत, हो, पण तू इथे कसा? तू तर, असं बोलताना तिच्या डोळ्यात धक्का असतो. पण यावेळी ती तिथेच थांबत नाही. ती हळूहळू मागे सरकते आणि नकळत अर्णवच्या शेजारी जाऊन उभी राहते. अर्णव तिच्याकडे पाहतो. सियाचा थरथरणारा हात त्याच्या हातात येतो. अर्णव घट्टपणे तिचा हात धरतो. तो एक शब्दही बोलत नाही, पण त्याच्या स्पर्शातून तिला आधार मिळतो. राहुलच्या नजरेत ते स्पष्ट दिसतं. काही वर्षांपूर्वीची सिया आणि आजची सिया यांच्यात खूप फरक पडलेला असतो. राहुल हलकंसं हसतो. राहुल, तू आनंदात दिसतेस. काही क्षण शांत राहते. मग अर्णवकडे पाहून म्हणते, हो, खूप आनंदात आहे. हे ऐकताच अर्णवच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. राहुलच्या डोळ्यात मात्र क्षणभर वेदना चमकून जाते, पण तो लगेच स्वतःला सावरतो. तेवढ्यात विशाल मेहरा बोलतात. विशाल, अर्णवजी, राहुल आमच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करतो. आज आदित्यसोबत तोही आला. वातावरण पुन्हा थोडं सामान्य होतं. सगळ्यांना खूप आनंद होतो की सिया आणि राहुलची ओळख आहे. अन्वी आणि आदित्यची ओळख पुढे सुरू राहते. पण सियाच्या मनात अनेक प्रश्न असतात. थोड्या वेळाने ती पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जाते आणि वातावरण परत नॉर्मल होते. हॉलमध्ये आईचा आवाज येतो. आई, सिया, अर्णव इकडे या. अन्वी आणि आदित्यला थोडा वेळ एकटं बोलू द्या. सिया आणि अर्णव हॉलमध्ये येतात. सगळ्यांच्या संमतीने अन्वी आणि आदित्यला बागेत बोलण्यासाठी पाठवलं जातं. बाहेर हवेत हलका गारवा असतो. अन्वी थोडी नर्वस असते, तर आदित्य शांतपणे तिच्यासोबत चालत असतो. काही क्षण दोघेही काही बोलत नाहीत. शेवटी आदित्यच बोलायला सुरुवात करतो. आदित्य, तुम्ही खूप शांत आहात. अन्वी हसते. अन्वी, आणि तुम्ही खूप निरीक्षण करता. आदित्यही हसतो. आदित्य, बिझनेसची सवय आहे ना. दोघांनाही नकळत हसू येतं. त्यामुळे वातावरण थोडं हलकं होतं. थोडं पुढे गेल्यावर आदित्य म्हणतो, आदित्य, मी एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो. मला अशी पत्नी नको जी फक्त माझ्या नावामुळे ओळखली जाईल. तिची स्वतःची ओळख असावी असं मला वाटतं. अन्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते, कारण बहुतेक लोक तिच्या आवडीनिवडीपेक्षा घराणं आणि पैसा याबद्दल बोलत असतात. अन्वी, आणि जर तिला स्वतःची स्वप्न पूर्ण करायची असतील तर? आदित्य, तर मी तिचा पहिला सपोर्टर असेन. अन्वीच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटतं. ती पहिल्यांदाच थोडी रिलॅक्स होते. अन्वी, मला पेंटिंगची खूप आवड आहे आणि पुढे त्यात काहीतरी करायचं आहे. आदित्य, मग नक्की करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठीच असतात. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. त्याच्या बोलण्यात देखावा नसतो, साधेपणा असतो. दरम्यान हॉलच्या खिडकीतून अर्णव, सिया आणि आई त्यांच्याकडे पाहत असतात. आई, मला वाटतं दोघांचे छान जमेल. सिया हसत म्हणते. सिया, मलाही तसंच वाटतं. बाहेर अन्वी आणि आदित्यचं बोलणं अजून रंगत जातं. आवडी निवडी, काम, कुटुंब, विषय बदलत राहतात आणि नकळत अर्धा तास कसा निघून जातो ते त्यांनाही कळत नाही. शेवटी परत घराकडे येताना आदित्य थांबतो. आदित्य, एक प्रश्न विचारू? अन्वी, हां. आदित्य, आजच्या या भेटीनंतर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? अन्वीच्या गालांवर हलकी लाली येते. ती खाली बघत हसते आणि म्हणते, अन्वी, वाईट तर अजिबात नाही. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरही हसू उमटतं आणि दोघेही एकत्र घराकडे चालू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून घरातील सगळ्यांच्या मनात एकच विचार येतो. कदाचित ही भेट फक्त ओळख नाही, तर एका सुंदर नात्याची सुरुवात ठरणार होती. अन्वी आणि आदित्यची सुपारी फुटते. दोन्ही कुटुंब खूप आनंदी असतात. घरात हसण्याचा आणि आनंदाचा माहोल असतो. थोड्या वेळाने आदित्यचे कुटुंब निरोप घेऊन निघून जातं. राहुलही त्यांच्यासोबत निघून जातो. जाता जाता तो एकदा सियाकडे पाहतो, पण सिया त्याच्याकडे न पाहता अर्णवच्या जवळ उभी राहते. हे पाहून राहुल शांतपणे निघून जातो. रात्र होते. घरातील सगळे आपापल्या खोलीत जातात, पण अर्णव आणि सियाच्या खोलीत मात्र एक वेगळंच वातावरण असतं. सिया बेडवर बसलेली असते. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत असतात. आज अचानक राहुल परत आल्यामुळे तिच्या मनात
जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतात. अर्णव तिच्या शेजारी बसतो. काही क्षण तो शांत राहतो. मग हळू आवाजात म्हणतो, अर्णव, सिया, मला एक गोष्ट सांगायची आहे. सिया त्याच्याकडे पाहते. अर्णव, जर तुला वाटत असेल की तुझं सुख राहुल सोबत आहे तर तू त्याच्याकडे जाऊ शकतेस. हे ऐकताच सियाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लगेच उठून उभी राहते. सिया, अर्णव, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळत आहे का? तिच्या डोळ्यांतून अश्रू आणखी वेगाने वाहू लागतात. अर्णव स्वतःचंच दुःख लपवत हसण्याचा प्रयत्न करतो. अर्णव, असं नाही की मी तुझ्यावर प्रेम करत नाही. त्याचा आवाज थरथरत असतो. अर्णव, उलट मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्या आनंदासाठी काहीही करेन, जरी त्यासाठी मला तुझ्यापासून दूर व्हावं लागलं तरी. हे ऐकताच सिया अक्षरशः कोसळते. तिच्या मनाला सर्वात जास्त वेदना अर्णवच्या या शब्दांनीच झालेल्या असतात. ती रडत रडत त्याच्या जवळ येते आणि त्याच्या शर्टची कॉलर पकडते. सिया, तुम्हाला खरंच वाटतं की मी अजूनही राहुलवर प्रेम करते? अर्णव काही बोलत नाही. त्याची नजर खाली झुकलेली असते. सिया रडतच पुढे म्हणते, सिया, हो, एकेकाळी राहुल माझा मित्र होता, माझ्या आयुष्याचा एक भाग होता. पण माझं प्रेम, माझं आयुष्य, माझं घर, ती अर्णवच्या डोळ्यात पाहून म्हणते, ते सगळं तुम्ही आहात. अर्णव स्तब्ध होतो. सिया पुढे म्हणते, आज राहुलला पाहून मला धक्का बसला, कारण मी त्याला मृत समजत होते. पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यासोबत जायचं ठरवेन. मी तुमची पत्नी आहे आणि मनापासून आहे. हे ऐकताच अर्णवच्या डोळ्यांतही पाणी येतं. सिया त्याचे दोन्ही हात हातात घेते. सिया, तुम्ही स्वतःला इतकं कमी का समजता? मी स्वतःला जगातील सर्वात नशीबवान मुलगी समजते, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळाला, जो स्वतःच्या प्रेमापेक्षा माझ्या आनंदाचा विचार करतो. हे ऐकताच अर्णवच्या डोळ्यांतून एक अश्रू गालावर ओघळतो. पुढच्या क्षणी सिया त्याला घट्ट मिठी मारते आणि रडत रडत म्हणते, मला कुठेही जायचं नाही, मला फक्त तुमच्यासोबत राहायचं आहे. अर्णवही तिला आपल्या मिठीत घेतो. त्याच्या मनातली अनेक दिवसांची भीती त्या क्षणी विरघळून जाते. बाहेर पुन्हा एकदा हलका पाऊस सुरू झालेला असतो आणि त्या रात्री पहिल्यांदाच सिया आणि अर्णव दोघांनाही पूर्ण खात्री होते की त्यांच्या नात्याची सुरुवात कदाचित परिस्थितीमुळे झाली असेल, पण आता त्याचं प्रेम खरं आणि मनापासून बनलं होतं. कसं वाटलं आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.